गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या गोठणगाव येथील इटियाडोह धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या 4 वर्षीय चिमुकल्यावर वन्य प्राणी बिबट्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना 30 ऑगस्टला सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास घडली। विहान भवतोष रॉय वय 4 वर्ष राहणार दिनकर नगर असे या गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे। सुदैवाने उपस्थित पर्यटकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार विहान त्याचे काका अजय सरदार वय 25 वर्ष यांच्या सोबत गोठणगाव येथील इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी आला होता। धरण बघून परत जात असताना विश्रामगृहाच्या जवळ असलेल्या गर्दीच्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने चिमुकल्या विहानवर अचानक ही झडप घेतली आणि चिमुकल्याला जवळपास 100 फूट अंतरावर जंगलात फरफटत नेले। काकाने सुरुवातीला बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर बिबट्याने पुन्हा एकदा विहानच्या गळ्याला पकडत आणखी आत ओढून नेले। यावेळी घटनास्थळी उपस्थित पर्यटकांनी आरडाओरड करत बिबट्याला पळवून लावण्यात यश मिळवले। या हल्ल्यात विहानच्या गळ्याला गंभीर जखम झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालाय। तात्काळ अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे हलवण्यात आले आहे। उपचारासाठी पूजा पचारे व तेजराम पराते यांनी मोलाची मदत केली। गेल्या काही दिवसांपासून धरण परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून यापूर्वी देखील अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडल्या आहेत। या प्रकारामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने उपाययोजना करून बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि चिमुकल्या विहानला नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। भंडाऱ्यावरून आमचे प्रतिनिधी आकाश नंदागवडी यांची रिपोर्ट।